आम्ही काय घरदार बंद करून जायचं आणि इथं गरीब लोकांची मुलं शिकतात आणि जे ठेकेदार आहेत तिथं त्यांची मुलं इथं कोण शिकायला नाही. मला काय म्हणायचं, माझ्या घरातली मुलगी आहे, तिला फिटीची शिकायचं आहे. उद्या काय एक झाला जबाबदार कोण? बरोबर आहे. बघा प्रशासन आहे काय? ज्या काय आणि गाड्या मारायची धमकी देतात. आता बघा ज्या काय गाड्या असतील बरोबर 10 टनाची असेल 12 टनाची असेल, आम्ही अगोदर पण बोललो काय आज 10 टायराच्या गाड्या चालवू नको, आमच्या घरावर चढ्या जातात. कोण एक पण प्रशासनाची गाडी आली नाही आमच्या लोकांच्या इकडं घर बघायला. म्हणजे काय आम्ही घरदारा बंद करायची काय? हे डोंगर आहेत ना आडवा पाडा, आम्हाला त्यांची मतलब नाही. पण आम्ही ज्या घरात राहतो आम्हाला तिथं तरी सुखाने राहू द्या. किती बर्दाश्त करायचा तुम्ही? या 4-5 लोकांसाठी आम्ही बदनाम व्हायचं काय? एक मिनिट मी काय बोलतो, आपला जो बोर्ड लावलेला आहे ह्या शासनाने लावलेला आहे ना पुलाजवळ, तुम्ही आम्ही नाही लावलेला. नाही लावलेला, मग ते पण शासन हे पण शासन आहे ना. मी काय बोलतो 18 टनच्या पुढे गाड्या कशा जातात? त्याला परमिशन आहे का? आटून दिल्या नाही का? नाही ना, मग कशा गाड्या जातात? त्याला एक मिनिट, त्याला रॉयल्टी किती देतो? मग सरकारची फसवणूक पण करतात ते लोक. दोन गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. एक तर 12 टनच्या असल्यामुळे तुम्ही 35 टन गाडीचं वजन 12 टन, मग जवळजवळ 50 टनचा वजन जातो. मग काय अपेक्षित आहे ना? हा जर पूल गेला ना तर जवळजवळ 35 ग्रामपंचायत संपर्क उठणार आहे. कोण तिचा जबाबदार? कंपनीने म्हणजे आमच्या स्कूल कमिटीचा अध्यक्ष आहे त्यांनी येऊन बांधलेला आहे. आता आपण जेव्हा आलो होतो इथं तेव्हा नेट होता, इथे नाही होता, तेव्हा या अध्यक्षांनी नेट बांधलेला आहे. हा म्हणजे ते पण रविवार धरून नेट बांधलेला आहे तो. हे जे मांदिवली मायनिंग आहे हे आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं ह्या डोंगरात आहे. ही शाळा आहे ती फक्त त्या मांदिवली मायनिंग पासून बघा 97 मीटर दाखवत आहे. म्हणजे 100 मीटरच्या आतमध्ये हे प्रोजेक्ट मांदिवली मायनिंगचं अप्रूव्ह कसं केलं? हा पहिला त्रास तर आहे. पहिलं जनसुनावणी झालं की मांदिवलीला आम्हाला त्रास आहे, तो त्रास त्या रिपोर्टमध्ये कुठेही मांडलेला नाहीये. दुसरं आहे की ब्रिजचा जो मुद्दा आहे ना, ही ऑर्डर आहे कोर्टाला सबमिट केलेली. त्याच्यात अजित थोरबोले सब डिव्हिजनल ऑफिसर डिस्ट्रिक्ट कलेक्टर रत्नागिरी यांनी दिलेलं आहे आणि ह्याच्यात त्यांनी मेन्शन केलं आहे. आम्ही वारंवार सांगतोय and further based on the findings the audit report the decision about the transportation of mineral thought this bridge should not be taken and until such time transportation of the mineral should not be allowed through this bridge. हे प्रांतांनी सांगितलेलं आहे. प्रांत सांगतात अलाव नका करू, मग प्रांत आता फॉलो का नाही करत आहेत त्यांच्या ऑर्डर्स? हे कोर्टाला सबमिट केलेली आहे. मग काय धाब्यावर मांडलंय प्रशासन आहे ना, काय करताय आम्हाला कळत नाही. प्रशासन म्हणजे कुठल्याही बाबतीत म्हणजे शेतकऱ्यांच्या कंप्लेंट मी जिथपर्यंत याच्या 23 पासून उतरलोय कंप्लेंटवरती कंप्लेंट चालू आहे, पण कोणी दखल नाही. ही पहिली आज यांच्याकडे ह्युमन राईट्सकडे गेल्यावर पहिल्यांदा हे दखल घ्यायला आज येत आहेत. आपण आज बघूया इथून आपण हे सगळंच मांदिवली फिरूया आणि बघूया सगळेच प्रॉब्लेम आज आम्हाला मांडायचे. इथून आमची लहान मुलं शाळेतला येतात, घरी गेल्यानंतर पोट दुखतोय, खासी करतोय, जेवत नाही, उलट्या करतात, पडायचे ना काय गुरुजी पडवतोय त्यांना काय ऐकताना नाहीये. कसं येणार ऐकायला एवढ्या मोठ्या गाड्या? जेव्हा गाडी येते आणि ब्रेक मारते, कारण का हा स्लोप आहे पूर्ण, जो ब्रेकचा आवाज आहे ना तो कारण का शांतता आहे, पूर्ण दरी आहे, त्या दरीत आहे ना पूर्ण आवाज घुमतो हा. आणि परिस्थिती आहे ना की हा आवाज आहे ना, तुम्ही झोपलात ना म्हणजे सकाळी 3 वाजता 4 वाजता ट्रान्सपोर्ट चालू होतं, धडधड धडधड आवाज करत जातात, तो एक आवाज, रिटर्न जातानाचा आवाज. आणि जेव्हा माणूस झोपतो ना, मध्ये जेव्हा झोपतो तेव्हा पण त्याला रात्री झोपेत असं वाटतं की तो आवाज तसा चालू आहे, तोच आवाज चालू आहे असं वाटतं. सो काय मानसिक स्वास्थ्य आहे ना ते बिघडणार आहे लोकांचं. शारीरिक स्वास्थ्य तर बिघडणार आहे, पण मानसिक स्वास्थ्य आहे ना की ते बिघडत जाणार आहे लोकांचं. कारण का रात्री झोपेत पण असं वाटतं की डंपर जात आहेत. म्हणजे हे फक्त मध्ये 3-4 तासाची जी झोप असते ना त्याच्यात पण धडधड धडधड आवाज वाटत असतो. आणि हे काय आता मोठ्या माणसांना सहनच झालं, लहान मुलांचं काय भविष्यात? मंडळी, आत्ता आपण आहोत मांदिवली या गावामध्ये, दापोली तालुक्यातील मांदिवली या गावामध्ये. तर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा मांदिवली. तर मंडळी, या शाळेच्या बाजूने इथून जवळच रस्ता आहे. तुम्ही इथे पाठीमागे जो पडदा बांधलेला दिसते याच्या बाजूनेच इथे रस्ता आहे, तर पाहू शकता. तर या इथून जे मायनिंगचे डंपर जातात, रोवले या ठिकाणी मायनिंग आहे आणि त्या मायनिंगचे डंपर भरून आहेत ते या इथूनच जातात. तर या संदर्भात तर या गावातील स्थानिक रहिवासी भावेश कारेकर यांनी मानवाधिकार आयोग दिल्ली यांच्याकडे तक्रार दाखल केलेली. तर या मायनिंगच्या डंपरमुळे या इथल्या स्थानिक जी शाळा आहेत तर त्या मुलांना त्रास होतो, धुळीचा त्रास म्हणा, इतर आवाजाचा त्रास होतो. तर या संदर्भात इथे चौकशीसाठी अधिकारी येणार आहेत आणि त्या संदर्भात आज इथे चौकशी होणार आहे. तर त्यासाठी इथे आपण आलेलो आहोत. तर बघूया काय होतं आहे, कशाप्रकारे ही चौकशी होते. तर तुम्ही इथं पाहिलात ना, तर रस्त्याच्या बाजूलाच ही शाळा आहे आणि डंपर, मोठमोठे डंपर इथे भरून जात असतात आणि त्यामुळे नक्कीच इथे जो आवाज आहे तो खूप येत असणार. आणि इथले जी शिकणारी मुलं आहेत तर त्यांना म्हणजे जे पुढे जे शिकवणारे शिक्षक आहेत ते काय बोलतात ते मला वाटत नाही की काय समजत असेल. एवढा मोठा आवाज इथे होत असणार नक्की, कारण का आपण जर बाहेर बोललो तरी वर्गामध्ये डिस्टर्ब होऊ शकतो. अशा प्रकारे एवढी जवळ शाळा आहे आणि डंपर जर जात असतील मोठे आणि ते पण 1-2 नाही तर असे कंटिन्यू दिवसभर असे रांगा लागत असतील तर इथे नक्कीच त्रास होत असेल.
तर बघूया काय होतं आहे. वर्षापेक्षा जास्त चालू आहे. त्यांची वाहतूक जी आहे ती एकदम मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. म्हणजे काल रात्री तर अक्षरशः जवळपास 7-8 पर्यंत चालू होती त्यांची. काल तर आज बंद ठेवायचं म्हणून. एकतर आम्हाला हा प्रश्न येतो की जेव्हा इन्स्पेक्शन लागतात एकतर इन्स्पेक्शन लागतच नाही आम्ही तक्रारी करून, आणि इन्स्पेक्शन लागायच्या वेळेला या सगळ्या गोष्टी बरोबर घडतात. म्हणजे आता मला PPCBला पण विचारायला आवडेल की आत्ता 1-2 दिवसापूर्वी इथे येऊन आपण एअर क्वालिटीची टेस्टिंग केली. हे आपण किती रेग्युलरली करतो इथे शाळेचं, किती वेळा केलंय आपण हे आधी, आणि हे अचानक का झालं? ॲब्सेन्स ऑफ द ऑल कमिटी. त्यावेळेला तुम्ही पाणी मारताय, एवढं पाणी मारताय की धूळ बसली पाहिजे, हे सगळं लोकांच्या निदर्शनास आहे. त्याला त्रास होतो, त्याला धुण्याचा त्रास होतो, त्याला चक्कर आली होती त्या दिवशी स्कूलमध्ये चक्कर येऊन काढला. आम्हाला कोण कमवतं त्याशी काय फरक पडत नाही. ताजी रोजगार कमवू आपण, आमच्या मुलाचं तर काय ते म्हणा. आमच्या मुलाचं नुकसान झालं मग कोण करत? आमच्या मुलांना त्रास आहे, दूर येतोय, दूरने किती त्रास होतोय, आवाज नाहीये शिक्षण करायला, मग आम्ही काय करायचं? या माझा मुलगा आहे, आता 4 दिवस पहिले त्याला त्रास आहे, सांग करतात. मुझे दूर से होती है, जाम लगता है. जाम लगती ये बहुत बच्चों को तकलीफ है. हमारे को कोई काम नहीं त्रास आहे. इथून मायनिंगचा रस्ता आहे, मायनिंगला रस्ता म्हणून नाही. आमचा हेच की पर्याय आहे, आम्ही कशाला पोरांना रोज पोचवायला ये असा. आणि आमच्या पण त्रास आहे. आमची एकच विनंती आहे की ह्या रस्ता डंबवायला नाही आणि मायनिंग चालवायला नाही. कुठून पण रस्ता करा, कुठून पण त्यांनी पण आता त्या सगळ्यासाठी चौकशी समिती आली होती, त्यांचं काय त्यांच्याची समिती आली होती, त्यांनी आमचा काही ऐकलेला नाही. कुठला आमच्या बालकांची मानलेली नाही आणि ती निघून गेलेली. तेव्हा आमची विनंती आहे की आमच्या शाळेचा दाद घ्या आणि ह्या रस्ता मायनिंगचा बंद करा. त्यांनी कुठून पण रस्ता करा, हे आमचा इतकाच बोलणं आहे. नाहीतर की शाळा बंद करा आणि आमची मुलांना कुठं टाकायची ती तुम्ही सांगायचं. कंपनीवाल्याने आमची मुलांची जबाबदारी घ्यायची, शिकवायची. बस फक्त आमचं इतकंच बोलणं आहे. चौकशी समितीबद्दल तुम्ही समाधानी नाही? नाही आम्ही समाधान नाही. नाही तर इथं एक तर मायनिंगचा रस्ता बंद करा किंवा शाळा ठेवा, नाही तर आमच्या गावातल्या शाळा बांधून द्या, नाही तर बंद करा. आमच्या पालक लोकांची घ्या. हे त्रास आहे. डंपरच्या मुले आमची मुलं शाळेतला यायला पण घाबरतात. ठीक आहे, त्यानंतर आम्ही पर्सनली कोणाच्या विरोधात नाही आहे. हे बघा, तुम्ही तक्रार केल्यानंतर आता आज शासनाची चौकशी समिती आली होती, त्याच्याबद्दल सांगा. आम्हाला त्यांनी काय सांगितलंच नाही, काही उत्तर म्हणजे पूर्णपणे भेटलेलंच नाही की काय समाधान आहे की नाही समाधान आहे, काय सांगितलेलंच नाही. ते थोडाफार हे झालं आणि निघून गेले. म्हणजे आम्ही विचारलं की आम्ही काय समजायचं तरी काय, की तुम्ही काय सांगा ना, की मायनिंग बंद ठेवायची की शाळा बंद ठेवायची, काहीतरी आम्हाला सांगा, जेव्हा आम्ही पुढचं मार्ग हे करू ना. त्याने आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही. ते उठले आणि निघून गेले. नमस्कार. आज इथे शाळेमध्ये सगळे आलेले अधिकारी वगैरे होते, पोलीस लोक पण होते, वरून कलेक्टर साहेब आले होते. आम्ही आल्याच्या नंतर जिथे काही लोकांची थोडी बोलणी झाली, कलेक्टर साहेबांनी न ऐकता निघून गेले. किती लोकांनी तिथे गाडी दौड सुद्धा गेले, पण कोणावर बात करायला तयार नाही, निघून गेले. ते म्हणतात तुमची काय तक्रार असेल ते लेखी लिहून द्या. साहेब इथे बघायला जर काही लोक इथे आलेली जी होती ती अशी पण आहेत, लिखता येत नाही, ते अर्ध ताबडतोब कुठे लिहून देते. म्हणजे जे काही इथून येऊन गेले हे एक तऱ्हाचा आम्हाला जसं मन पोटाला दाखवतात, बाबू गब्बस हां हे मन खा आणि बोट ओढतात, तसंही आम्हाला म्हणजे तोंडाला मन फसून गेलं असा आमचा कलेक्टरांच्या वरती आरोप आहे. तशाचप्रमाणे आमचं म्हणणं होतं मायनिंग कोऑपरेटर म्हणजे आहे, सर्वांचा धंदा आहे, गोरगरिबाला मिळतो,
पण ती कायद्यामध्ये नियमामध्ये चालावी जशी की दुसऱ्या ठिकाणी चालते. पोलीस आले, पोलिसांनी आम्हाला विचारलं पण की काय तुमचा प्रॉब्लेम आहे. बाकी अधिकारी आले होते, ते काय जास्त टाइम आमच्याकडे तर त्यांनी वार्ता केली पण नाही. आम्ही बोललो पण की आम्हा पालकाला घ्या तुम्ही आणि 10 मिनिटं 15 मिनिटं काय आमची प्रॉब्लेम आहे ती ऐकून घ्या तुम्ही. पण ती दुसरे अधिकारी थांबले नाही, पण पोलीस मात्र थांबले होते. पोलिसांनी एक अर्धा तास आम्हाला दिलं. आमचे काय हवं आहे तर आमचं विचारलं पण आणि पुढे कसं काय करायचं आहे. पोलिसांकडे तुम्ही काही लेखी दिले का? नाही, आम्ही लेखी दिलेली होती सगळ्याकडे. आमच्या भावानी एकानी सगळ्यांना दिलेलं आहे, कागदपत्री सगळं दिलेलं आहे. पण आत्ताच्या ह्या आजच्या दिवसाला पोलिसांनी आमची बात काय आहे जे पण आहे ते ऐकून घेतला. पण आजची जी चौकशी समिती आली होती ती तुमची नमाजीची वेळ साधून आली होती असं तुमचं म्हणणं आहे? बघा काय माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आम्ही शुक्रवारी नमाजला जातो, बरोबर आहे. यांनी टाइम दिला होता 12चा. आमच्या मुलांची शाळा शुक्रवारी 10 ते 10:30 वाजता सुटते. म्हणजे आता ह्या टायमाला 12 वाजताच्या टायमाला मुलं असतात नाही, आमचा पण नमाजाचा टाईम असतो. आणि नंतर मग 2 वाजता आम्ही नमाज पढून आल्याच्या नंतर थोडा वेळ थांबले ते लोक आणि ते लोक निघून गेले. पोलीस थांबली होती. पोलिसांनी 15-20 मिनिटं आमच्याकडे वार्ता केली, जे पण विचारायचं विचारलं. आमचं बोलणं एवढंच आहे साहेब, ते मायनिंगचा प्रॉब्लेम का आहे. आम्ही कोणाच्या पोटाच्या पाठीवर नाही आहेत, आम्ही कोणाच्या पोटाच्या पाठीवर नाही आहेत, कोणाच्या पोटावर लात मारायच्या पाठीवर नाहीत. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही गाड्या अंडरलोड RTOची जेवढी पासिंग असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊन जा. गाडीच्या वरती तालपत्री बरोबर लावून ठेवा, टायमाचं पालन करा. सकाळी 4:30 वाजल्यापासून या गाड्या निघतात खाली गाड्या आणि आदल्यात येतात आणि आम्हाला त्रास होतो. त्यानंतर संध्याकाळी किती वाजेपर्यंत आहे त्यांचा ही नाही. कंपनी 3 वाजताचा मेसेज टाकतो, ते 3 वाजता लोडिंग संपेल आणि मग 6 वाजेपर्यंत काटा करतो आणि त्या गाड्या येईपर्यंत 6:30-7 वाजतात. म्हणजे आहे काय म्हणजे आम्ही काय दिवसभर काय झोपायचा, रात्र झोपायचा नाही, दिवसभर कुठं जायचा नाही, फक्त धूळ खात राहायचा. हे आमचं लय मोठा प्रॉब्लेम आहे. प्रशासन आता काय करतो इथं बघू आम्ही, नाही तर मग परत आम्ही माझं नाव बिलाल युसुफ कालगे आहे. 2 ते 2.5 वर्ष अगोदर मी जे तरास आहे मायनिंगचा दूरला असतो किंवा मुला जाण्यासाठी तरास असतो, डंपर कधीही सुटतो, त्यामुळे मी माझा गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये वणीपुरा गावामध्ये मी गेलो. आज मला तिथे जाऊन भाड्याने राहावं लागतं. माझा स्वतःचा गाव मी तिथे राहू नाही शकत मुलांच्या हेल्थसाठी. मुलांना त्रास नेहमीचा डॉक्टर होता त्यांना, त्यामुळे मला माझा गाव सोडावा लागला. आता हे मायनिंग जे पण कमवतात त्यांच्या विरोधात नाही आम्ही, पण ह्याच्यामुळे आज मला माझा गाव सोडावा लागला. माझी शाळा हे आम्हीच चालवणार ना ही शाळा, पण आम्ही जर सर्व गेलो तर ही शाळा बंद होणार. आणि ज्यांच्याकडे साधनं हे आपला सोय नसेल, पैसे नसतील, ते कसं गाव सोडून जाणार. शासनाचे अधिकारी आले होते पण ते काही आमचा न ऐकता ते निघून गेले. जर प्रशासनच आमचा सपोर्ट नाही करेल तर कोण करणार. हे एवढंच माझा बोलणं आहे. शासन येतोय, जरा बघतोय आणि इथून निघून जाते. त्यांचा निर्णय कोण लावाय नाही. आमची मुलं जी आहेत त्यांना मी विचारतो काय टीचरनी काय तुम्हाला शिकवले, तर ते बोलते ते आम्हाला ऐकायचंच नाही, तर कुठून आम्ही पडणार. त्यांच्यानंतर घरी येतो ते रात्री जेवायला बोलतो तर जेवत नाही, कारण की आजारी पण होतोय. तिथला पॉल्युशन एवढा खराब झाला आहे का तुम्ही पण दाखवू शकता का. शाळेला हे बघा 2 दिवस अगोदर हे नेट लावले, त्या नेटला पण सगळे आतमध्ये बसले होते, त्यांना साथ घ्यायला भेटतोय. तरी लहान मुलं कशी आतमध्ये राहणार. प्रशासन आला इथं जरा ऐकला आणि घेऊन जाऊन इथून गेला. ह्या मुलं आता ह्यांच्यानंतर माझे अजून 2 मुले आहेत, त्या इथं कसा मी विचार करू का इथं शाळेतला टाकू त्यांना, का की मुलांचं भविष्य कसं होणार पुढं इथं काय समजत नाही. हे येतात मायनिंग डिपार्टमेंटवाले येतात, ती मीटिंग भंग करून जातात इथून. आणि प्रशासन पण काय करतोय काय त्यांचं काय लेणं देणं नाही. इथून सगळे जरा निघून गेले पाहिजे. तर माझ्या मुलीला पण विचारा काय तिथं हिचं नाव आहे जारा जाहीद मुकादम, तुला ऐकाय येतं टीचर लोक शिक्षक परवतात तर हे बघा हिला ऐकायला काय येत नाही. अशी भरपूर मुलं आहेत पण ते काय भीतीने लोकांच्या भीतीने इथे येऊन काय म्हणत नाही. काय करायचं तरी काय आपला प्रशासन काय कुठं झोपलेलं आहे. पुऱ्या गावाची आमची पुरी व्यवस्था पुरी वाट लावून टाकलेली आहे. पुरी आमच्या घराची वाट लागली आहे, घराला तिऱ्या गेल्या आहेत, पत्रा पुसून गेल्या आहेत. एवढा मोठा घर आमचा, आम्ही पण गव्हर्नमेंटला टॅक्स देतो, पंचायतला घरपट्टी देतो, नलपट्टी सौरा देतो. सौऱ्या घराची आमच्या घराच्या लोकांची पुरी वाट लावून ठेवलेली आहे मायनिंग ही. मी बोलतोय का प्रशासनाने काहीतरी त्यांचा काही ना काही करावं. मी मुन्ना मुकादम मांदिवली गावचा रहिवासी आहे. बोलायचं शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षण असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतो. शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. पण हे जे आता अधिकारी आलेले हे आम्ही वारंवार त्यांना तक्रार केलेली आहे त्यांना की मुलांना त्रास होतो. तहसीलदार मॅडमला, कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांत साहेबांना सर्वांना हे केलेले. तर त्यांनी एक
कमिटी गठीत केलेली आहे तर त्यांनी इथं पाठवलेले शाळेमध्ये, पण त्यांनी न आमचं ऐकता इथं हे असेच निघून गेलेले आहेत. तर मी काय म्हणतो, इथं जो मुलांना त्रास होतो इथं हा जो नेट बीट लावलेला आहे इथं मुलांना, हे प्रदूषण महामंडळाची गाडी आता परवा येऊन गेली, तिथे फक्त 2 तास फक्त ते तिथं गाडी ठेवली तिथं, म्हणजे ते हे ह्याच्यासाठी डंपर मुले पोल्युशन किती त्याच्यातला हे होतोय, पण त्याचा न काय होता मुलांना आता भरपूर त्रास आहे. आमची मुलं शाळेत येणार पण नाही. मायनिंग बंद करा, आमची पोरं शाळेत येतील. नमस्कार, भावेश कार्यकर. आज आपण मांदिवली येथे उर्दू शाळेसमोर जमलेलो. आत्तापर्यंत गेल्या 3 वर्षात आपण मायनिंगच्या बऱ्याच कंप्लेंट सादर केलेल्या, पण त्यातली एक कंप्लेंट होती मानव अधिकाराची. या उर्दू शाळेला धुळीचा आणि नॉईज पोल्युशन जे होतं आहे त्याच्याबद्दल ह्युमन राईट्सकडे तक्रार गेलेली. त्यांनी एक समिती बसवलेली जिल्हा कलेक्टरांमार्फत आणि 5 वेगवेगळ्या विषयाचे अधिकारी आलेले इथे. पण आज पहिल्यांदा अधिकारी आल्यामुळे वेगवेगळे विषय एकत्र जोडण्यात आले आणि हा मुद्दा एकदम उफाळून बाहेर पडला. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करण्याच्या मार्गात थोडा गदारोळ झाला. दुसरं होतं, आज हा शुक्रवार होता, त्यांचा उर्दू शाळेत नमाजचा दिवस असल्यामुळे वेळ अशी होती की पालकच तिथे हजर नव्हते आणि जे पालक नाही आहेत तेही लोक हजर राहून त्यांनी वेगवेगळे विषय इथे मांडल्यामुळे वेगवेगळ्या वाटा निघाल्या आणि वाद थोडे निर्माण झाले. त्याच्यामुळे मुद्दे काही व्यवस्थित मांडता आले नाही आणि कमिटी परत गेली आहे. पण आम्ही लवकरच प्रत्येक पालकाची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आमच्या लेखी तक्रारी ते घेणार बोलले, पण एकही लेखी तक्रार आमची घेतली गेली नाही. आज नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्पिता कार्यकर. मी मांदिवलीचीच आहे आणि इथे उर्दू शाळेत डंपर वाहतुकीमुळे मानव अधिकारांचा विषय निर्माण झाला आहे. गेले 2 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे, त्याच्या कंप्लेंट्स गेल्या आहेत. त्यानंतर बरेच वर्ष पाठपुरावा करून 2005 पासून इथे मायनिंग चालू आहे आणि इथे वर्दळ चालू आहे. ते आज NHRCने त्यांची कमिटी स्थापन करून ती पाठवली. आता NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन मार्फत एक मीटिंग बनवते. ते ह्युमन राईट्सचं काय व्हायलेशन होतं आहे, कशाप्रकारे आपले फंडामेंटल मूलभूत आपले जे अधिकार असतात, फंडामेंटल राईट्स असतात, ते कशाप्रकारे व्हायलेट होत आहेत. म्हणजे इथून डंपर जात आहेत का, इथे धूळ आहे का, मुलांचं राईट टू एज्युकेशन हॅम्पर होतं आहे का, कसं मुलं शाळेत येत आहेत की नाही, हे त्यांचं तपासणी करण्याचं काम असतं. किती मुलांनी शाळा सोडली, किती मुलांनी शाळा जॉईन केली आणि त्या मुलांनी अधिकार हे व्हायलेट हे त्यांचं काम आहे. पण परिस्थिती अशी होती की मुलांची मुलं हे गैरहजर होते. शाळेत बरीच टीचर्स गैरहजर होते, फक्त मुख्याध्यापक हजर होते आणि मुख्याध्यापक आज 1 वर्षापूर्वीच त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांनाही खूप जास्त काही माहिती नव्हतं. तर आता ही कमिटी त्यांचं काम कसं पार पडेल ह्यावर माझा प्रश्नच मोठा उद्भवतो की काय रिपोर्ट देणार आहेत, कारण का त्यांनी हे सगळे रेकॉर्ड करायचे असतात फाइंडिंग्स, की त्यांनी काय त्यांचा रिपोर्ट जो येईल ते आपल्याला बघावं लागेल त्यांनी काय रेकॉर्ड केलं आहे. आणि उर्दू शाळेतल्या महिला आणि जे पालक आहेत, महिला पालक आणि पुरुष पालक, ते अजूनही इथे आहेत ह्या आश्वासनात की कदाचित ते परत येतील. तर आता ते पालक आणि शाळा काय भूमिका घेईल ह्याची आपण वाट पाहूया. अशा प्रकारे ही चौकशी आहे ती ॲक्च्युली चौकशी झाली असं म्हणता येणार नाही. जो गदारोळ झाला, पालकांचं म्हणणं आहे ते व्यवस्थित ऐकून न घेता जे आलेले अधिकारी आहेत ते इथून निघून गेलेले आहेत. तर कशा प्रकारे आता पुढे काय कार्यवाही होते ते पाहावं लागेल. ॲक्च्युली ज्या प्रकारे इथे म्हणजे ॲक्च्युली कसं झालं, इथे जे या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक जे त्यांचं म्हणणं मांडत असताना इतर काही लोक आहेत ते जे मायनिंग सपोर्टर्स आहेत म्हणता येईल, तर त्यांनी थोडंसं डिस्टर्बन्स केलं आणि त्यामुळे ते जे चौकशी आहे ते पुढे होऊ शकलेली नाही आहे आणि अशा प्रकारे गदारोळात ते अधिकारी ते निघून गेलेले आहेत. तर आता यापुढे कशा प्रकारे त्यांचा अहवाल सादर होतो आहे तर ते पाहावं लागेल. फक्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही, तर इथे हे मांदिवली गाव आहे तर या गावालाच नाही तर आजूबाजूने या रस्त्याने जे गावं लागतात त्या सगळ्यांना त्रास होतो आहे. विशेषतः या मांदिवली म्हणजे मुख्य गावातूनच हा रस्ता जातो आणि त्यामुळे लहान मुलं म्हणा आणि हा रस्ता आहे ना खूप अरुंद असा रस्ता आहे आणि बाजूनीच घरं असल्यामुळे जो आवाजाचा त्रास आहे तो घरातल्या लोकांनासुद्धा होतो आहे, जे वयस्कर लोक आहेत त्यांनासुद्धा होतो आहे. परंतु ते कुठेतरी बाहेर येत नाही आहे, मीडियासमोर ते येत नाही आहे. त्यामुळे ते आणि काही लोक आहेत त्या बोलायला घाबरतात, आपल्याला जो त्रास होतो आहे ते सांगायला घाबरतात. हे सगळं अशा प्रकारे चालू आहे. तर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की अशा प्रकारे ह्या मायनिंगमुळे जर जीवाला धोका होत असेल, प्रशासनाने विचार करावा आणि याच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी.